तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी असे हॉटेल स्टाईल मेंदू वड्याची रेसिपी। हे बघू शकता, मेंदू वडा, इडली हे सगळं आपण आवडीने खातो। तर बघू शकता आपण आज घरच्या घरी मस्तपैकी असे हॉटेल स्टाईल मेंदू वड्याची रेसिपी बनवणार आहोत। तर चला बघूया। हे बघू शकता, इथे मी उडदाची डाळ घेतली आहे, सफेद उडदाची डाळ। ही बिना साल्टाची उडदाची डाळ मी रातभर भिजत ठेवलेली आहे, कारण उडदाच्या डाळीला आपल्याला जास्तीत जास्त 5-6 घंटे तरी भिजवणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे रात्रीच ही भिजत ठेवा, जेणेकरून सकाळी खूप छान अशी भिजून निघेल आणि मस्त वडे तयार होतील। तर आता ही जी भिजवलेली डाळ आहे ही आता मिक्सरमध्ये मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे। ही उडदाची डाळ आता मी टाकून घेतलेली आहे। याच्यामध्ये फक्त 2-3 तुकडे असे बारीक बारीक अद्रकचे टाकायचे। हे मी चवीसाठी टाकते, तुम्ही नाही टाकलं तरी काही हरकत नाही। आणि ह्या 2 कमी तिखटवाल्या मिरच्या तोडून टाकते याच्यामध्ये। हे फक्त थोडी चव येण्यासाठी, कारण मेंदूवडे का आपले स्पायसी नसतात, त्यामुळे फक्त चव येण्यासाठी टाकले। हे बघू शकता मी वाटण करून घेतले। हे असं घट्ट बॅटर करायचं आहे, पाणी अजिबात टाकायचं नाही वाटता वेळेस। फक्त सॉफ्ट अशी मऊ अशी छान अशी डाळ वाटून घ्यायची आहे आणि एका टोपामध्ये काढून ह्याला जास्तीत जास्त तुम्हाला 15-20 मिनटं हे असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून खूप छान मऊ असं टेक्स्चर तयार होतं आणि मस्त फुललं जातं, जेणेकरून आपले मेंदू वडे जे आहेत ना मस्त असे फुलले जातील। आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला सोडा वगैरे टाकायची काहीच गरज लागणार नाही, फक्त थोडा वेळ द्या ह्याला 10-15 मिनटं आणि मस्त असं फेटून घ्या। फेटून झाल्याच्या नंतर हे बघू शकता, आणि हे हातानेच छान व्यवस्थित फेटलं जाईल चम्मचपेक्षा। इकडे बघू शकता तुम्ही मस्त फेटून घेतले। आता तुम्हाला मी हे दाखवायचं विसरून गेले, इथे मी याच्यामध्ये फेटल्याच्या नंतर 2-2.5 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। हे बघू शकता मी घेतलं होतं, माझा कॅमेरा थांबला म्हणून मी दाखवू शकले नाही। हे ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी पावडर, हे पण मी 1-1.5 चमचा टाकलेला आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे फेटून झाल्याच्या नंतर। आणि त्यानंतर कोथिंबीर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं याच्यामध्ये। मी कॅमेरा थांबला होता हे मला माहीतच नव्हतं। आणि 1 चमचा जिरेसुद्धा वापरलेले आहेत। तर हे सगळं मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे। मला वाटलं कॅमेरा चालू असेल माझी रेकॉर्डिंग, पण बंद होती, त्यामुळे मी दाखवू शकले नाही। पण तुम्हाला मी व्यवस्थित सांगितले मी काय काय टाकलं याच्यामध्ये। तर ते सर्व याच्यामध्ये टाकून घ्या फेटून झाल्याच्या नंतर, आणि 10 मिनटं परत ह्याला ठेवा। आणि 10 मिनटं झालं की वाटीमध्ये असं पाणी घेऊन हाताला असं थोडासा ओलसरपणा द्यायचा। हे बघू शकता, आणि असं थोडेसे एका वाटीमध्ये असे मी टाकून घेतले, तुम्हाला दाखवते बघा। स्टीलची वाटी घ्यायची, स्टीलच्या वाटीला खालच्या बाजूला पाणी लावून हे असं पीठ जे आपण वाटून घेतलं आहे ते असं लावायचं, मध्ये याला थोडा गोलाकार द्यायचा आणि अगदी गरम तेलामध्ये याला हे बघू शकता हे असं द्यायचं। खूप सोपं आहे, काही अवघड नाही आहे। आणि असं वाटी ही अशी उलटी करायची, म्हणजे सीधा करायची, हे बघू शकता। आणि गरम तेलामध्ये असं फक्त धरायचं आणि फक्त थोडंसं असं हलवायचं। हे बघा अगदी सहजपणे हा वडा निघून जातो याच्यामध्ये। हे बघा काही लागत नाही, थोडंसं वाटीला असं खालून पाणी लावून घ्यायचं। हे अगोदर टाकलेले वडे होते, पण मी तुम्हाला दाखवायचे विसरले म्हणून पुन्हा एकदा सगळं दाखवते व्यवस्थित, जेणेकरून तुम्हाला सर्व लक्षात येईल। हे बघा आता मस्तपैकी मी तुम्हाला परत एकदा सांगते कसं बनवायचं आहे। स्टीलची वाटी जी असते बारीक साईजची, त्याच्या खालची जी बाजू असते वाटीची त्याला थोडं पाणी लावून घ्यायचे आणि हाताला पाणी लावून हे पीठ जे आहे हे असं ठेवायचं, हे असं, आणि मस्त याला छान असा आकार द्यायचा, गोलाकार असं हळूहळू हलक्या हाताने, काही जास्त दाब द्यायचा नाही। आणि मस्त असं मधोमध अगदी असा गोलाकार द्यायचा, ते सुद्धा हलक्या हाताने द्यायचं आहे, काही जास्त प्रेस नाही करायचा। आणि वाटी सरळ करायची। हे बघा अगदी सहजपणे निसटून जातो वडा, काही चिटकत नाही आहे पीठ हे बघा। हे सुरुवातीला जे टाकले होते ना ते छान लालसर झालेले आहेत। हे बघू शकता, इकडं हा मी सुरुवातीला टाकून घेतला होता वडा। हे बघा हा मी काढून घेते, तुम्ही बघू शकता इथं किती क्रिस्पी झाले आहे। तांदळाचं पीठ याच्यामध्ये टाकल्यामुळं खूप छान असं क्रिस्पीपणा याच्यामध्ये येतो आणि आतून मस्तपैकी नरम आणि सॉफ्ट असे मेंदूवडे आपले तयार होतात। ह्याला स्लो फ्लेमवरच तळून घ्या मस्त। हे बघू शकता मस्त आपले मेंदूवडे जे आहेत ते तयार झाले आहेत खाण्यासाठी। घरच्या घरी तुम्ही असे मेंदूवडे नक्की करा। हे बघू शकता किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेत बघा। पुन्हा एकदा सांगते, अशी वाटीची जी खालची बाजू त्याला पाणी लावून, हाताला पाणी लावून असा हे बघा मधोमध असा गोलाकार द्यायचा आणि वाटी सरळ करायची, बस झटकेपट हे निसटून जातं। हे अशा प्रकारे पटापटा होतात, असे काही वेळ लागत नाही। हे बघू शकता हे असं करायचं
आणि वाटी सरळ करायची गरम तेलामध्ये. हे बघा, तुमच्यासमोर मी पटापट असे वडे टाकून दाखवते. हातापेक्षा वाटीची प्रोसेस खूप चांगली आणि खूप सोपी पद्धत आहे. खूप छान वडे तयार होतात यांनी. अगदी आपले हॉटेल रेस्टॉरंटसारखे मेंदूवडे तयार होतात. इकडे तुम्ही बघू शकता. हे बघा कसे छान आपले मेंदूवडे तयार झालेले आहेत. हे बघा, ह्याला चांगलं मस्त असं अगदी रेड कलर येऊपर्यंत परतून घ्यायचे स्लो गॅसवर, मीडियम आचवर. कारण की कसं वरच्यावर भाजून निघून फायदा नाही, आतूनसुद्धा व्यवस्थित हे छान असे परतले गेले पाहिजेत, जेणेकरून कसं वर कुरकुरीत आणि आतून मग छान असं सॉफ्ट नरम असं बॅटर आपला भाजला जाईल. ते हे बघू शकता इथे किती छान कलर आलेला आहे. हे असं टेक्स्चर द्यायचं, म्हणजे इतकं तुम्हाला परतून घ्यायचं आहे जोपर्यंत लाल कलर येत नाही. तर मी वडे केलेले आहेत तयार आणि एका प्लेटमध्ये करते आहे सर्व. ते हे बघू शकता. एवढे आता मी 2 हे बघू शकता. इकडे मस्त मेंदूवडे तयार झालेले आहेत आपले खाण्यासाठी. आणि खोबऱ्याची चटणीसुद्धा पण ही मी घरीच बनवलेली आहे. याची रेसिपी मी तुम्हाला लवकर दाखवन. घरच्या घरी खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवायची. तर हे बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. मेंदूवडा बघा आपला कसा झाला आहे क्रिस्पी. हे बघा, हे बघू शकता. आतून अगदी नरम सॉफ्ट आणि मस्त क्रिस्पी आपले मेंदूवडे झालेत. आणि हे खोबऱ्याची चटणी छान अशी झमझमीत अशी खोबऱ्याची चटणी. हे बघू शकता किती छान झालेत. वाटते का आपण हे घरच्या घरी बनवलेले मेंदूवडे. हे बघू शकता. तुम्ही नक्की असे बनवा. आवडले असेल तर नक्की लाईक करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.